भरली वांगी करते। त्यासाठी मी ही वांगी कापून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले, जेणेकरून ती काळी पडू नये। ती बघा मी अशी कापते म्हणजे ह्यात मसाला व्यवस्थित भरता यावा यासाठी। हे बघा, चला आता याचा मसाला तयार करूया। यासाठी मी इथे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेते। त्यात मी 1 चमचा तिळकूट घालणार आहे। थोडीशी हळद, लाल तिखट आणि हा माझा घरचा गोडा मसाला, हा मी थोडा टाकला। थोडंसं हिंग, हा गूळ मी थोडा कुस्करून घालणार आहे। खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। हे सगळं थोडंसं कालवून घेऊन गुळाचे जर काही खडे असतील तर ते बारीक करायचे। आणि ह्यात मी आता थोडंसं तेल घालणार आहे म्हणजे ते एकजीव होईल आणि हे कालवून घ्यायला आहे। आता हा मसाला चांगला हलवून झाला तर मी हे वांगं असं घेतलं आणि त्यात हा मसाला आता मी पूर्णपणे भरला। मसाला अगदी दाबून भरायचा म्हणजे तो शेवटपर्यंत वांग्यात जाऊन बसेल। हे बघ, अशा प्रकारे आधी मी अशी सगळी वांगी भरून घेणार आहे। अशा पद्धतीने सगळं वांगं दाखवून मी भरलं आहे। अशा प्रकारे मी आता सगळी वांगी भरून घेते। तुम्ही बघू शकता ताई माझी वांगी सगळी भरून झालेली आहेत आणि हा एवढा मसाला उरला आहे, तर हा मी नंतर फोडणीत वरतून टाकणार आहे। तर चला आता फोडणीला सुरुवात करूया। तेल मी तापत ठेवलं आहे, त्यात राई टाकते। राई तडतडायला लागले, हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट, गॅस बारीक करते आणि ह्यातली ती माझी वांगी सगळी टाकते। ही अशी रचून ठेवायची म्हणजे तेल सगळ्या वांग्यांना लागेल। आणि फक्त त्याला खालीवर करून घ्यायचं, जेणेकरून तेल सगळीकडे मसाल्याला पसरेल आणि सगळी वांग्यांना तेल लागेल। आता ह्यात किंचित पाणी घालते, अगदी किंचित, जेणेकरून वांगे शिजावीत म्हणून थोडंसं पाणी घालते। आणि जो मसाला उरला होता तो थोडासा वरून घालणार आहे। मीठ आपल्या मसाल्यात आधीच आहे आणि वांगी मिठाच्या पाण्यात भिजवलेली होती, त्यामुळे आता वरतून मीठ टाकताना जरा अंदाजानेच टाकायचं, जेणेकरून फक्त थोडंसं ते भाजीला लागावं म्हणून, थोडंसं वांग्याला ते लागावं म्हणून मी ते मीठ टाकलेलं आहे। परत एकदा हलवून वाफेवर शिजायला ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता वांगी आता छान शिजली आहेत, त्याचा रंगही बदलला आहे आणि आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही पण व्यवस्थित मिळाली आहे। आता ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालणार, परत एकदा भरल्या वांग्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।